जय सद्गुरू कविताचे ब्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे 24 जून। 24 जून दिवशी खूपच पाऊस पडला। असा पाऊस मागे कोणत्याच वर्षात पडला नाही, असा ढगफुटी पाऊस ह्या दिवशी पडला। तर पाऊस पडला की सर्वीकडे म्हणजे असं एकदम ओलं ओलं असते आणि धूळ तर अजिबातच उडत नाही। तर मला पावसाळ्यामध्ये घराची सफाई करणे खूप आपण जर पावसाळ्यामध्ये घराची साफसफाई करून घेतली तर पूर्ण पावसाळ्यात तर घर स्वच्छ राहते, पण हिवाळ्यामध्ये सुद्धा स्वच्छच राहते, कारण की हिवाळ्यामध्ये सुद्धा जास्त धूळ उडत नाही। नेहमी मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करते। तर मग आज क्लिनिंग करायची आहे, तर म्हटलं चला आज क्लिनिंग व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया। तर बघा, उन्हाळा संपलेला आहे, तर आता कूलरचं काही काम नाही। तर कूलर बघा बाजूला काढलेला आहे टपामधून। आता टपातलं पाणी मी फेकून देते आणि टपाला स्वच्छ करून ठेवून देते। कूलरचा टप एवढा मोठा आहे की त्यामध्ये 50 लिटर पाणी बसते। तर ते पाणी खाली करता करता खूपच वेळ निघून जातो। तर आता बऱ्यापैकी त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता आम्ही दोघं मिळून तो टप आणून पाणी फेकलेला आहे आणि आता त्या टपाला मी साफ करत आहे। चांगला व्यवस्थित साफ करून उन्हामध्ये कोरडा करून ठेवून देणार आहे वरते रूममध्ये। तर बघा, कूलरचा टप मी असा सुकवायला ठेवला आहे। कांदे पण साफ करायचे होते, तर म्हटलं चला अगोदर कांदे साफ करून घेऊ, त्यानंतर घराची साफसफाई करायला सुरुवात करू। तर मी कांदे साफ करून घेतले। तर बघा, कांदे साफ करून घेतले। कांद्यामध्ये बघा किती घाण निघाली, किती साल निघाले कांद्यांचे। बघा, इथं कोपऱ्यामध्ये इतकी घाण पडली होती, काड्या होत्या, काही भंगार लोखंड, खराब कपडे, हे सर्व इतकं पडलेलं होतं। ते मी साफ करून घेतलं। म्हटलं अगोदर हे साफ करून घेते, मग निवांतपणे घराची साफसफाई करेल। तर बघा, हे कूलर तर मला वेगळ्याच पद्धतचं दिसतंय की नाही, बघा वेगळंच आहे, कारण हे कूलर मी घरी बनवलेलं आहे। तर बघा, घरामध्ये मी सफाई करायला घेतली आहे। तर आमचं घर काही स्लॅबचं नाही, जुनं घर आहे। जुने ते पहिले गॅडमचे घर होते ते, तसं आमचं घर आहे। तर बघा, मी एक एक भिंत करून जाळं काढायला सुरुवात केलेली आहेत आणि वरते पण जाळं झालेलं आहे, तिथं पण झाडू फिरवून घेते। आणि बघा, माळवरचे मी सर्व जे सुटकेस होती, पेटी होती, ते पण उतारून घेतलेली आहेत आणि आता माळ पण साफ करून घेतला। आणि बघा, कपाटाच्या मागे खूप जाळं आलेलं होतं। माझे मिस्टर नाही म्हणत होते, कारण ते कपाट भरलेलं आहे, सरकत नव्हतं, तरी मी कसंही करून सरकवलं आणि तिच्या खालचं आणि मागच्या साईडचं कचरं मी पूर्णपणे काढून घेतलं। तर भरपूर कचरा निघाला। तर बघा, आता मी समोरच्या भिंतचं जाळं काढायला घेतलेलं आहे। तर बघा, खिडकी खुली झाली म्हणून किती उजेड येतोय घरामध्ये आणि हवा पण येते आहेत। ते कूलर ठेवलेलं होतं म्हणून खिडकी बंद होती, तर घरामध्ये अंधार वाटत होतं। तर बघा, आता बऱ्यापैकी घराची सफाई झालेली आहे। तर बघा, मी आता सोफ्याचे कवर पण काढून घेते, त्यांना पण धुवावे लागतील। आणि सर्व घराला मी आता झाडू मारून घेते आणि त्यानंतर मी पोचा पण मारून घेईल। त्यानंतर मी पंखा पुसायला घेतला। तर पंखा मी ओल्या कपड्याने मस्तपैकी क्लीन करून घेतला। त्यानंतर मी सोफा पुसायला घेतला, सोफा पुसला आणि त्यानंतर सोफ्याच्या खुर्च्या पण पुसल्या आणि मग शेवटी मी घराला पोचा मारून घेतला। तर आज पूर्ण दिवस साफसफाईमध्येच गेला आहे। तर बघा, घराची आता
पूर्णपणे साफसफाई झालेली आहेत. तर बघा कोपऱ्यामध्ये हे कूलर आणि खाट या दोघं वस्तूचं काही काम नाही म्हणून यांना कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. बघा खिडकी पण खुली झालेली आहे मस्त. आणि तोरण पण नवं आहे, धुतलेलं घरात होतं ते पण तोरण पण लावून दिलेलं आहेत. आणि घरामध्ये बघा हे सोफ्याचे कवर मी धुवायला टाकलेले आहेत, ते धुवून सुकत आहेत. आणि बघा सर्व घराची क्लिनिंग झालेली आहेत. किती प्रसन्न वाटत आहेत. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली तर मी स्वयंपाक बनवायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये मी बनवले आहेत फुलगोबीची भाजी. चला तर माझा साफसफाईचा व्लॉग कसा वाटला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय.